नाशिक शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय। जिल्ह्यातील 23 पैकी 11 धरणं 100% भरली आहेत। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 2498 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पवन, सध्या पावसाची काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स? नक्कीच आपण जर बघितलं तर आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। नाशिक शहराला हा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान मध्यरात्रीपासून नाशिक शहरात पावसाच्या संततधारा ज्या आहेत त्या आपल्याला सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय आणि गोदावरी नदीची जी पूर परिस्थिती आहे ती आपल्याला कायम असल्याचं बघायला मिळतंय। सध्या आपण नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जी काही मंदिरं आहेत ते आपल्याला पाण्यानं वेढलं गेल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असेल, त्र्यंबकेश्वर परिसर असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे सातत्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता देखील 2498 क्युसेक वेगानं धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती मग एकीकडे पावसाचा जो मुसळधार पावसाचा अंदाज आहे तो हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरणं जी आहेत ती देखील 80% अधिक भरलेली आहेत। त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन जे आहे ते आपल्याला अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। नदीकाठच्या नागरिकांना देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आणखी अशाच पद्धतीचा पाऊस जर सुरू राहिला तर हळूहळू टप्प्याटप्प्यानं धरणातून विसर्ग जो आहे तो देखील केला जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद पवन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।